नमस्कार. मी राहुल गोस्वामी उद्योगाचे शस्त्रास्त्र या प्रशिक्षण कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करतो. याआधी आपण साधारण 13 विषयांवर आपण 13 सत्रांमध्ये आपण चर्चा केली आहे, ज्यामध्ये व्हिजिटिंग कार्ड, माहितीपत्रक, माहिती पुस्तिका, वृत्तपत्रातील जाहिराती, स्मरणिकांमधील जाहिरात, ग्राहक पेठ, आठवडा बाजार, डोअर टू डोअर मार्केटिंग, शॉप टू शॉप मार्केटिंग, मॉर्निंग प्रॉस्पेक्टिंग, इव्हिनिंग प्रॉस्पेक्टिंग, ऑफिस टू ऑफिस प्रॉस्पेक्टिंग या साधारण 12 विषयांवर आपण याआधी चर्चा केली आहे. आणि या सर्व टूल्सच्या माध्यमात हे वेगवेगळे बिझनेस टूल्स आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण लीड जनरेशनचं कार्य आपण कशा पद्धतीने आपण करू शकतो त्याबद्दलची आपण चर्चा केली. या पुढचं आपलं याच सदरातलं पुढचं आपलं सत्र आहे ते म्हणजे जॉईन विथ प्रोफेशनल्स. बऱ्याचदा आपण वेगवेगळ्या आपला जो काही उद्योग आहे, आपण वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रातून आपण कार्य करत आहोत आणि प्रत्येक उद्योगाला बऱ्याचशा प्रोफेशनल्सची जी आहे ती मदतीची गरज असते. जसं CA आहेत किंवा कंपनी सेक्रेटरी आहे, चार्टर्ड अकाउंटंट. CA म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट किंवा आणि CS म्हणजे कंपनी सेक्रेटरी किंवा इतरही बरेचसे प्रोफेशनल्सची मदतीची गरज असते. तर अशा या प्रोफेशनल्सबरोबर मिळून आपण कशा पद्धतीने काम करू शकतो किंवा आपल्या उद्योग व्यवसायाचं एक चांगला आपण एक ग्रोथ जो आहे हा घडवून आणू शकतो. तर त्याबद्दल आपण या विषयात आपण चर्चा करणार आहोत. आणि यासाठी तुम्हाला हे सत्र समजावं यासाठी मी कृषी उद्योगाचं उदाहरण घेणार आहे. त्यामुळे आपण हे कृषी उद्योगाचं उदाहरण आपण समजून घ्यावं आणि तुमचा जो काही उद्योग असेल त्या उद्योगामध्ये तुम्ही तुमच्या कसं काय तुम्ही प्रगती घडवून आणू शकता याच्याबद्दल विचार करा आणि तुम्ही प्रोफेशनल्सची तुम्हाला कशा पद्धतीने मदत होऊ शकते याचा विचार करा. त्या प्रोफेशनल्सला तुम्ही भेटा, त्यांच्याशी चर्चा करा आणि त्या चर्चेमधून तुम्ही तुमचा उद्योगाचा ग्रोथ कसा घडवून आणू शकता त्याविषयीचा विचार करा आणि त्याचा एक साधारण एक आराखडा जो आहे हा तुम्ही स्वतः जो आहे हा तयार करा. मी फक्त तुम्हाला आता एक कृषीविषयक उदाहरण जे आहे ते देणार आहे. बऱ्याचदा काय होतं की जे आपण गोशाळा आहे किंवा कृषी क्षेत्रामध्ये शेती आहे, गोशाळा आहे, तर या सर्व एकमेकांशी हे रिलेटेड आहेत किंवा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर या गोशाळेमध्ये पंचगव्य उत्पादनं जी आहे ही तयार केली जातात. पंचगव्य उत्पादनं म्हणजे देशी गाईच्या जे काही शेण, गोमूत्र, दूध, दही, तूप जे आहे तर याच्यापासून बरीचशी वेगवेगळी उत्पादनं जी आहे ही तयार केली जातात. ज्याच्यामध्ये चूर्ण आहे, अर्क आहे, आसव आहे किंवा तूप आहे. तुपापासून वेगवेगळी औषधी आहेत, गोमूत्रापासून वेगवेगळी औषधी आहेत. तशी बरीचशी जी काही उत्पादनं आहे किंवा यापासून अगदी वीटसुद्धा तयार केली जाते, प्लास्टर तयार केलं जातं किंवा जे शोभेच्या वस्तू आहेत जसं पेन स्टँड आहे, घड्याळ आहेत, अशी बरीचशी जी उत्पादनं ती तयार केली जातात. साबण, मसाज ऑइल, हेअर ऑइल असे बरेचसे काही कॉस्मेटिक्स आहेत तर ते तयार केले जातात. असं खूप मोठी एक छान रेंज आहे. फ्लोअर क्लीनर तयार केलं जातं, हँडवॉश तयार केला जातो, डिशवॉश तयार केलं जातं. अशी खूप सारी उत्पादनं जी आहे ही पंचगव्याच्या माध्यमातून किंवा पंचगव्य आयुर्वेदाच्या माध्यमातून ही उत्पादनं तयार केली जातात. तर अशी उत्पादनं जी आहे ही प्रत्येक गोशाळेमध्ये तयार केली जातात आणि त्या गोशाळेंना तयार करण्यासाठी काही तांत्रिक मदतीची जी गरज असते आणि त्यामुळे बऱ्याचशा काही तांत्रिक अडचणी ज्या असतात तर त्या दूर करण्यासाठी त्या एक्सपर्ट्सची जी आवश्यकता ही या ठिकाणी असते. त्यामुळे अशा कार्यात आपल्याला साहजिकच अत्यंत जवळचा एक खूप चांगला सपोर्ट जो आहे हा तुम्हाला मिळू शकतो. तो म्हणजे तुमच्या गावात जे कोणी आयुर्वेदिक डॉक्टर असतील, BAMS किंवा MD आयुर्वेद डॉक्टर आहेत तर त्यांची तुम्हाला खूप चांगली मदत जी आहे ही या माध्यमातून होऊ शकेल. कारण ते त्यांचं या विषयातलं खूप चांगलं नॉलेज असतं आणि एक मार्गदर्शक म्हणून तुम्हाला एक कायदेशीर माध्यमातूनही तुम्हाला त्यांचा जो काही मदत आहे ही होऊ शकते. बऱ्याचदा कसं आहे की जी विविध उत्पादनं आपण बनवतो तर ती एक दर्जेदार असायला हवी आणि त्यासोबत ती उत्पादने बनवण्याचा जो काही फॉर्म्युला आहे तो यथायोग्य पद्धतीने आपल्याला बनवता यावं. त्यासाठी वैद्यांचं किंवा जे आयुर्वेद डॉक्टर आहेत तर त्यांचं मार्गदर्शन हे खूप महत्त्वाचं ठरतं. आणि एक आपली जी गोशाळा ही उत्तमरित्या जर आपल्याला वाढवायची असेल, एक उत्तमरित्या चालवायची असेल तर त्यांची मदत ही खूपच महत्त्वाची असते. आणि त्यांच्या माध्यमातून जे आहे म्हणजे जे डॉक्टर्स असतात तर त्यांनाही
म्हणजे चिकित्सा करत असताना त्यांचे जे काही पेशंट्स असतात तर त्यांना ते वेगवेगळे त्यांचे उपचार करण्यासाठी वेगवेगळी बरीचशी औषधांची त्यांना गरज असते. म्हणजे अर्काची गरज असते, घनवटी आहे किंवा इतर काही चूर्ण वगैरे आहे. तर अशी ही औषधं जी आहे किंवा अशी जी काही चूर्ण वगैरे आहे हे छोट्या प्रमाणावर घरगुती प्रमाणावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हे तुम्ही तयार करून देऊ शकता. कारण डॉक्टरांना त्यांचं चिकित्सेच्या याच्यातनं वेळ मिळत नसतो, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून तुम्ही त्यांची मदत घेऊन ते उत्पादनं जी आहे किंवा ती औषधी जी आहे ते तुम्ही त्यांना तयार करून देऊ शकता. किंवा इतरही वेगवेगळे औषधं, साबण आहे वगैरे, हेअर ऑइल आहे, मसाज ऑइल आहे जे जॉईंट पेनच्या वगैरेसाठी काही उपयुक्त आहे, वेट लॉस, वेट गेन वगैरे असे बरेचसे काही छोटे छोटे जे काही औषधी असतात ते त्यांना तुम्ही तयार करून देऊ शकतात. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे त्याचं प्रमाण किती घ्यावं, त्याचं मटेरियल कसं घ्यावं, त्या मटेरियलची क्वालिटी वगैरे कसं घ्यावी, तर ते त्याच्याबद्दलचं जे मार्गदर्शन आहे हे डॉक्टर ते तुम्हाला करतील. आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही जे काही रॉ मटेरियल आहे किंवा पंचगव्य जे आहे, गोशाळेतलं पंचगव्य आहे, तर त्याच्या माध्यमातून तुम्ही ही सगळी उत्पादनं जी आहे ही गोशाळेत तयार करू शकतात. आणि ही उत्पादनं तयार केल्यानंतर त्यावर तुम्ही मार्गदर्शक म्हणून डॉक्टरांचं नाव जे आहे किंवा ते तुम्ही लिहू शकतात. आणि उत्पादक म्हणून तुम्ही गोशाळेचं नाव आहे हे लिहू शकतात. तर याचा एक चांगला फायदा जो आहे हा की जे काही पेशंट आहेत तर त्यांना एक दर्जेदार जी काही उत्पादनं आहेत ती मिळतील. आणि एक त्यांना रोग दूर करण्यासाठी किंवा इतर त्यांच्या जे काही शारीरिक व्याधी आहेत, अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी एक खूप मोठी मदत जी आहे ही गोशाळेच्या माध्यमातून आपण करू शकतो. जर मोठ्या प्रमाणावर हे कार्य करायचं असेल तर औषध आणि सौंदर्य प्रसाधने तुम्हाला तयार करायची असतील तर FDA जे आहे म्हणजे फूड अँड डेव्हलपमेंट एक डिपार्टमेंट आहे, तर त्यांच्या परवानगीची आवश्यकता असते. FDAचं लायसन्स काढावं लागतं. आणि जे काही शासनाच्या FDAच्या नियमांप्रमाणे तर त्या नियमांची पूर्तता करून तुम्हाला मोठ्या प्रमाणावर जे आहे हे प्रोडक्शन हे तुम्ही करू शकतात. मात्र जर आपण केवळ आपल्या गावापुरताच जर विचार केला तर साधारण एक वैद्य किंवा आयुर्वेदाचार्यांना विविध औषधं असतात किंवा सौंदर्यप्रसाधनं जे आहे हे स्वतः बनवून रुग्णांवर उपचार करण्याची त्यांना बाय डिफॉल्ट परवानगी असते. त्यांना जे काही डिग्री सर्टिफिकेट असतं तर त्याच्यामध्ये त्यांना ही परवानगी असते की ते वेगवेगळी औषधं तयार करू शकतात आणि ते त्यांच्या पेशंट्सला जे आहे ते देऊ शकतात. त्यामुळे कायदेशीर कुठली अडचण नाही येत. आणि सदर वैद्यांच्या किंवा जे काही आयुर्वेदाचारी आहेत तर त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर आणि त्यांच्या दवाखान्याच्या नावाने किंवा त्यांच्या पदवीसह मार्गदर्शक तुम्ही सदराखाली ते लिहिलं तर एक चांगला बेनिफिट जो आहे, एक चांगला उत्पादन जे आहे तयार करून तुम्ही गावातल्या गावात तिथल्या तिथे तुम्ही ते तुमच्या गावातल्याच गावकऱ्यांना एक चांगलं त्यांचं एक शारीरिक आरोग्य चांगलं राहावं त्यासाठी तुम्ही त्यांना मदत करू शकतात. जो काही खर्च आहे किंवा नफा आहे हा तुम्ही एकमेकांशी चर्चा करून तुम्ही तो वाटून घेऊ शकता त्याच्यामध्ये. तर एक चांगला फायदा हा डॉक्टरलाही होईल, तुम्हालाही होईल आणि पेशंट्सलाही होईल. तर हा सगळ्या संपूर्ण गावाचा एक चांगला बेनिफिट जो आहे हा या माध्यमातून होऊ शकतो. वैद्य किंवा आयुर्वेदाचार्य जे आहेत त्यांच्याप्रमाणेच गावामध्ये जे काही मेडिकल असतं तर त्या मेडिकलमध्ये असलेले जे काही रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहेत तर त्यांचीसुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता. त्यांचं एक खूप चांगलं ज्ञान जे आहे हे या क्षेत्रातलं आहे. तर त्यांचेही एक त्यांचा अनुभव जो आहे हा तुमच्या जोडीला येऊ शकतो. आणि एक त्या माध्यमातून उत्पादनाची काही निर्मिती जी आहे तर त्याचं एक दर्जेदार पण होईल. आणि रजिस्टर्ड फार्मासिस्ट जे आहेत ते त्यांच्यामध्ये एक 2 पार्ट असतात. एक डी फार्म असतात. तर डी फार्म जे असतात त्यांना मेडिकल चालवणे किंवा ते उत्पादनं विकण्याची त्यांना अनुमती असते. आणि एक बी फार्म असतात ज्याच्यामध्ये बॅचलर ऑफ फार्मासिस्ट असं असतं. तर त्यांना जे काही औषधं वगैरे आहे हे स्वतः ते तयार करू शकतात. तर त्याची परवानगी त्यांना असते. फक्त त्यांना उपचार करण्याची परवानगी नसते, पण औषध तयार करण्याची त्यांना परवानगी असते. तर असं कोणी बी फार्मासिस्ट असतील तर त्यांचीही मदत जी आहे हे तुम्ही घेऊ शकतात की जेणेकरून एक चांगली उत्पादनं जी आहे तर एक तयार होतील. आणि जे काही डी फार्म्स आहेत म्हणजे जे मेडिकल चालवतात तर त्यांना ती विक्री करण्याचा अधिकार बी फार्म्स त्यांना दोघांना जे बी फार्मासिस्ट असतात म्हणजे बॅचलर ऑफ फार्मसी ज्यांचं झालेलं असतं त्यांना ते औषधं तयारीही करू शकतात आणि औषधं विकूही शकतात. आणि जे डी फार्मसी असतात त्यांना फक्त औषध विकण्याचा अधिकार असतो. तर त्यांना एक रजिस्ट्रेशन त्यांना करावं लागतं फार्मसी काउन्सिलकडे. तर त्यांचं रजिस्ट्रेशन असतं आणि ते रजिस्ट्रेशनच्या सर्टिफिकेटच्या बेसवर ते काम करू शकतात.
तर अशा प्रकारे जर एक सगळ्यांनी मिळून एक चांगलं काम केलं तर की गोशाळा चालक आहेत, आयुर्वेद डॉक्टर आहेत आणि फार्मासिस्ट आहे. तर एक गाव स्तरावर मिळून एक कायदेशीररित्या छोटंसं जे काम आहे हे चांगल्या पद्धतीने करू शकतात. मोठ्या लेवलला करायचं असेल तर साहजिक जे काही शासकीय परवानगी आहेत त्या नक्कीच त्याच्याशिवाय तुम्ही मोठं काम करूच शकत नाही. तर ते सर्व शासकीय परवानग्या ज्या आहे आणि FDA डिपार्टमेंटचं सर्व त्यांना परवानग्या घ्याव्या लागतात. तर त्यांच्या परवानगीने हे संपूर्ण जे कार्य आहे हे करावं लागेल. तर जर एक छोटंसं गाव स्तरावर कार्य केलं तर एक गोसेवेचंही काम चांगलं होऊ शकतं, गोविज्ञानाचाही प्रचार प्रसार चांगला होईल आणि एक गावातल्या गावात तुम्ही एक चांगलं आरोग्यवर्धक उत्पादन जे आहे ही तुम्ही तयार करून हे लोकांना मदत जी आहे ही करू शकता. आणि गोसेवेचं कार्य जे आहे, गोशाळेलाही 2 पैसे मिळते तर ते एक त्यांनाही एक चांगलं गोपालन जे आहे हे करू शकतं. कारण बऱ्याचशा गोशाळांच्या अडचणी असतात, चारा त्यांना विकत घ्यावा लागतो किंवा इतर दुधाचं वगैरे अडचणी असतात किंवा इतर बऱ्याचशा अडचणी असतात. त्याच्यासाठी काही आर्थिक सहकार्य जे आहे हे गोशाळांना अपेक्षित असतं. तर ती आर्थिक सहकार्य जे आहे हे या माध्यमातून आपण एक चांगल्या पद्धतीने करू शकतो. जर तुमच्या कुटुंबात म्हणा किंवा गावात कोणी मेकॅनिकल इंजिनियर आहेत किंवा केमिकल इंजिनियर आहे, तर त्यांचाही अनुभव जो आहे हा तुम्हाला खूप चांगला कामात येईल. कारण बऱ्याचशा ज्या काही जसं छोट्या-छोट्या गोष्टी जसं धूपबत्ती बनवायची आहे, तर मोल्ड वगैरे तयार करणं किंवा अर्कपात्र तयार करणं किंवा इतर अशा काही-काही छोट्या-छोट्या गोष्टींची आवश्यकता असते, छोटे-छोटे यंत्रांची आवश्यकता असते. ते दरवेळी जाऊन आपण काही बाहेरून विकत आणू शकत नाही, कारण त्यांची किमती जास्त असतात. तर त्यांच्या अनुभवाच्या एक त्यांची मदत घेऊन, त्यांचे तांत्रिक जे ज्ञान आहे त्याची मदत घेऊन तुम्ही गावातल्या गावात छोटे-छोटे मोल्ड्स वगैरे जे आहेत, ते धूपबत्तीचे मोल्ड आहे किंवा साबणाचे मोल्ड म्हणजे साचे. तर हे धूपबत्ती बनवण्याचे साचे तयार करणे, साबणाचे साचे तयार करणे या किंवा तुम्ही बायोगॅस संयंत्र वगैरे आहे तर त्याचा वापर करणे, पॅकेजिंगमध्ये मदत करणे, डिझायनिंगमध्ये मदत करणे, सोशल मीडिया मार्केटिंग वगैरे आहे तर त्याच्यामध्ये मदत करणे. तर अशा जे काही तांत्रिक गोष्टी आहे तर तिथे हे जे काही इंजिनियर्स आहेत, मेकॅनिकल, केमिकल किंवा इतर कुठले इंजिनियर आहेत तर ते इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे तुमच्या गावामध्ये कोणी मित्र असतील तर त्यांची तुम्ही मदत घ्या की जेणेकरून तुम्हाला जे काही तांत्रिक गोष्टी जिथे जिथे अडचणी येतात तर तिथे ते तुम्हाला खूप चांगली मदत जी आहे हे करू शकता. ती एक प्रकारे एक अशी छोटी आपण टीम गावातल्या गावात एक छानशी टीम जर तयार केली की ज्याच्यामध्ये गोशाळा आहे, इंजिनियर्स आहे, डॉक्टर आहे, फार्मासिस्ट आहे किंवा इतरही अजून तुम्ही सगळ्यांना तुम्ही आवश्यकतेप्रमाणे तुम्ही सामावून घेऊ शकतात आणि एक चांगला त्या गोशाळेला एक खूप मोठा सपोर्ट जो आहे हा करू शकता. शेतकऱ्यांना तुम्ही सपोर्ट करू शकता, त्यांनाही बऱ्याचशा अडचणी असतात तर तिथे तुम्ही त्यांना शेतीमध्येही तुम्ही तिथे मदत त्यांची घेऊ शकतात. तर एक अशी एक चांगली टीम बनवून तुम्ही एक खूप चांगलं कार्य जे आहे हे करता येईल आणि एक गाव स्तरावर एक चांगली उत्पादन निर्मिती करता येईल आणि त्या माध्यमातून तुम्हाला मार्केटिंग वगैरे जे तुम्हाला सांगितलं जसं सोशल मीडिया वगैरे आहे किंवा या माध्यमातून तर ती पण मार्केटिंग तुम्ही करू शकतात आणि एक तुमचा एक चांगली टीम तयार झाली तर एक चांगला ट्रस्ट लेवल जो आहे हा गाव स्तरावर तुमचा तयार होऊ शकतो. आणि मग छोट्या कार्याला सुरुवात केली तर हळूहळू जसं आर्थिक पत आहे किंवा इतर काही तांत्रिक गोष्टींची तुम्ही तयारी केली तर एक मोठ्या लेवलला मग तुम्ही नंतर मग FDAचं लायसन्स वगैरे हे सगळं करून तुम्ही एक चांगली मोठी कंपनी पुढे तयार करू शकतात. तर याचा चांगला एक तुम्हाला फायदा मिळेल आणि त्याच्यामुळे काही उत्पादनं दर्जेदार बनतील आणि बरीचशी जे मी तुम्हाला सांगितलं साबण वगैरे हे जे जनरल उत्पादनं आहेत तर हे सगळी जनरल उत्पादनं दर्जेदार बनतील आणि तुम्ही तिथल्या तिथे गावातल्या गावात तुम्ही सहज त्याची विक्री जी आहे ही करू शकतात आणि एक चांगला त्या माध्यमातून मुनाफा आहे तुम्हाला जो काही नफा आहे हा तुम्हाला मिळेल आणि त्याच्यातनंच तुम्हाला काही जसं लीड जनरेशन वगैरे आहे म्हणजे एक तुमच्याबद्दलची एक चांगली एक प्रतिमा तयार गावामध्ये झाली तर साहजिकच आहे की लोक सहजच तुमच्याकडे ते उत्पादनं जी आहे ही विकत घ्यायला नक्कीच येते. तर तुम्ही एकमेकांना सपोर्ट केला एकटं चालण्यापेक्षा तुम्ही एकत्र ग्रुप म्हणून एक चांगलं काम केलं, एक चांगली टीम तयार केली तर त्याचा एक खूप चांगला बेनिफिट जो आहे हा तुम्हाला येणाऱ्या भविष्यामध्ये नक्कीच होईल. तर हा एक प्रयोग तुम्ही करून बघा आणि याचा एक चांगला फायदा जो आहे तुम्हाला नक्कीच तुमच्या गाव स्तरावर म्हणा किंवा हा प्रयोग तुम्ही शहरातही करू शकता. एक छोटासा तुम्ही प्रयोग जो आहे छोटा प्रयोग तुम्ही शहरातही तुम्ही कुठल्याही ठिकाणी असाल तर तिथे सगळं तुम्ही एकत्र येऊन हे कार्य जे आहे हे
करू शकतात आणि तुम्ही या कार्याचे एक चांगलं सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही एक मार्केटिंग केली तर त्याचा एक तुम्हाला चांगलं खूप मोठ्या एक लीड जनरेशन जे आहे हे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने होईल आणि एक तुम्हाला एक सुरुवात जी आहे ही तुम्हाला खूप उपयोगी ठरेल आणि त्याचा फायदा जो आहे हा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. आजच्या सत्रात एवढंच. तुम्ही सगळ्यांनी एकत्र या, एकत्र एक चांगला टीम बनवा आणि एक टीमवर्कनेच आपल्याला खूप चांगला बेनिफिट जो आहे हा होतो आणि एक चांगलं कार्य जे आहे याची तुम्ही सुरुवात करू शकता. तर मी हे जे कृषी क्षेत्रातलं तुम्हाला उदाहरण दिलं आहे, तर याच पद्धतीने तुम्ही तुमच्या उद्योगामध्ये तुम्ही अशी काही कुठली टीम तयार करू शकता का? तुमचा आय टीचा उद्योग असेल तर तिथे तुम्ही एक 4 वेगवेगळे क्षेत्रातले लोक जे आहेत ते एकत्र येऊन काम करू शकतात का? किंवा तुमचा इतर कुठलाही उद्योग असेल, तुमचा कपडा उद्योग आहे, हॉटेल उद्योग आहे किंवा इतर कुठलाही, तर अशा पद्धतीने मी जे कृषी क्षेत्राचं उदाहरण तुम्हाला सांगितलं, तर त्या कृषी क्षेत्राच्या उदाहरणाप्रमाणे तुम्ही तुमच्या उद्योगामध्ये एक वेगवेगळ्या प्रोफेशनल्सबरोबर जर तुम्ही टायअप केलं किंवा त्यांच्याशी तुम्ही एकत्रित तुम्ही ती सुरुवात केली तर एक खूप चांगला एक स्टार्टअप जो आहे हा तयार होऊ शकतो आणि या स्टार्टअपच्या माध्यमातून पुढे जाऊन तुम्ही एक खूप चांगला मोठ्या उद्योगामध्ये तुम्ही कन्वर्ट जे आहे होऊ शकतात. तर त्याचा एक तुम्हाला खूप चांगला बेनिफिट जो आहे हा पुढील भविष्यामध्ये मिळू शकतो. तर असा एक प्रयत्न करा. त्या प्रयत्नासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि असं काही उदाहरण तुमचं तयार झालं तर नक्कीच मलाही कळवा. तर त्याबद्दलची जी माहिती आहे मी लोकांपर्यंत मी पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन. आजच्या सत्रात काही अडचण असेल तर त्याबद्दल तुम्ही मला संपर्क साधू शकता. माझं नाव राहुल गोस्वामी. 8097275136 या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सअपही करू शकता किंवा कॉलही करू शकता. आजच्या सत्रात एवढंच. आपला दिवस शुभ हो. धन्यवाद.